ब्रेकनंतर बातमी आहे एका स्वच्छता दूताची, ज्यानं गावकऱ्यांसाठी एक दोन नव्हे तर तब्बल 30 शौचालय बांधलेली आहेत, एक 2 मजली इमारत बांधली आहे आणि गाव स्वच्छ करण्याचा विडाच उचललेला आहे। तुम्ही शहरामध्ये अनेक सार्वजनिक शौचालय बघितली असतील, पण हे असं शौचालय आहे, असं सार्वजनिक शौचालय आहे ज्याच्या स्वच्छतेची जबाबदारी देखील भन्नाट आहे। ही इमारत स्वच्छ भारत अभियानाचं प्रतीक म्हटलं तर वावगं ठरणार नाही। बीडच्या पवारवाडीमध्ये उभं राहिलंय दुमजली सार्वजनिक शौचालय। गावच्या सुपुत्रानं आपल्या खिशातले तब्बल 22 लाख रुपये मोजले। माझं स्वप्न होतं की माझं गाव हागणदारी मुक्त झालं पाहिजे, त्यामुळे मी 6 महिन्यापासून प्रयत्न करलोय की गावामध्ये घरोघर शौचालय झाला पाहिजे। पण प्रयत्न करीत असताना लक्षात येईल की बऱ्याच अडचणी येतात। लोकांना शौचालय बांधायचं या, लोकांना पण उघड्यावर जाऊ वाटत नाही स्वच्छस, पण परिस्थिती अशी आहे की खेड्यामध्ये राहणारे सर्वसामान्य शेतकरी आहेत, प्रत्येक शेतकरी सध्या कर्जबाजारी आहे, त्यामुळे सध्या शौचालय घरी बांधू शकत नाही। काही जणांची दुसरी अडचण येतात की त्यांच्या आजोबाच्या काळात बांधलेले घर आहेत, त्यांना काय करायचं, घर पडाय झालेले आहे, घर पर बांधायचे आणि शौचालय बांधायचे। हागणदारीमुळे गाव नासलं होतं। आया बहिणींना उघड्यावर जावं लागायचं, घरी शौचालय असणं हे स्वप्नवत होतं, पण या दुमजली इमारतीनं अख्ख्या गावाची लाज राखली। महिलापेक्षा मुलींना जास्त त्रास होत होता, तर त्यांनी भरपूर चांगली काळजी घेतली की एकदम त्यांना असं जवळचं वाटलं की एकदम आपल्या माता बहिणीच येतात, असे त्यांनी चांगली काळजी घेतली की लय चांगला आम्हाला भरपूर आनंद वाटायला लागला। आता काय झालं आमच्या व्यवस्था केली, सोय केली। आता बरं आम्हाला लय त्रास होता, उठायला लागत होतं, बसायला लागत होतं, 5-5 मिनिटाला गाड्या बैल यांनी आमच्या लिच आभार केले। सार्वजनिक शौचालय केवळ मोठ्या महानगरामध्ये शहरामध्ये यापूर्वी आपण पाहिले होते, मात्र ग्रामीण भागामध्ये तब्बल 22 लाख रुपये खर्च करून हे जे बांधलेले टॉयलेट्स आहेत हे अत्याधुनिक आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अख्ख्या गावातल्या लोकांना या शौचालयाचा वापर कसा करता येईल याचं नियोजन झालेलं आहे। प्रत्येक 6 घरासाठी एक शौचालय असं नियोजन करून याच्या स्वच्छतेची जबाबदारी घरातील प्रत्येकावर म्हणजे 6 घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर देण्यात आले। म्हणून आप्पासाहेब जाधव यांनी हा जो काही उपक्रम राबवलाय तो ग्रामीण भागासाठी एक आदर्श ठरणार आहे। बरं, या शौचालयाच्या स्वच्छतेची जबाबदारी ही प्रत्येक कुटुंबाकडे देण्यात आली आहे। प्रत्येक कुटुंबाकडे एका शौचालयाची चावी आणि त्यांच्याकडे सफाईची जबाबदारी। पण बीड सारख्या भागात पाण्याचं काय? पाण्याचं नियोजन इथूनच समजा वॉटर सप्लायची पाणी म्हणजे वॉटर सप्लायची पाईपलाईन आहे, वॉटर सप्लायच्या विहिरीला चांगलं पाणी, आणि जर भविष्यात काही पाण्याचा प्रॉब्लेम आला तर मी इथं लगेच बोर घेणार आहे, बोरवर मोटर बसवणार आहे आणि पाण्याची व्यवस्था करणार आहे। पण सध्या पाणी आहे भरपूर आम्हाला। गाव इतकं गलिच्छ होतं की त्या गावात आलेल्या गाडीला धुण्यासही कोणी तयार व्हायचं नाही। लग्न तर मोडायचीच मालिका सुरू झाली होती। बऱ्याच वेळेस असं झालं की पाहुणे आले की त्यांना येण्यासाठी व्यवस्थित रस्ता नव्हता, हागणदारीनं येण्यासाठी मार्ग थोडासा घाण असल्यामुळं बाहेरच गाडी सोडावी लागत होती। नंतर पाहुणे बघून थोडं मन विचलित व्हायचं त्यांचं की बाबा एवढं गाव रोड हवेल आहे तरी पण एवढी घाण आहे, तर थोडंसं त्यांचं मन विचलित व्हायचं। सोयरीक होण्यासाठी थोडंसं नाराजगी व्हायची त्यांची। शौचालयासारख्या मूलभूत गोष्टीसाठी आजही आपल्याला सरकारच्या मदतीची आवश्यकता भासणं शर्मेचं आहे। त्यामुळे गावागावात आप्पासाहेबांसारखे स्वच्छता दूत उभे राहिले तर देश हागणदारी मुक्त होण्यास वेळ लागणार नाही। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड।